हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर एनलायटन एज्युकेशन अकॅडमी. तर आपला जो 8व्या वर्गाचा चॅप्टर सुरू होता त्या चॅप्टरचं नाव आहे बेटा मेटल्स अँड नॉन मेटल्स. काय? मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके, तर या चॅप्टरमध्ये आज आपण एक बेसिक गोष्ट शिकणार आहोत की त्या बेसिक गोष्टीचं नाव आहे व्हॉट इज मीन बाय आयन्स. काय? व्हॉट इज मीन बाय आयन्स. ओके, आयन्स पहा बेटा, आयन्स म्हणजे काय? जसं की आपल्याला माहित आहे ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय. पहा, लक्षात घ्या. ओके, हे समजा सोडियम ॲटम आहे, हे पोटॅशियम ॲटम आहे, हे सल्फर ॲटम आहे, हे क्लोरीन ॲटम आहे. ओके, हे सर्व काय आहेत बेटा? ॲटम्स. हे सर्व काय आहे? ॲटम्स. ओके, ॲटम्स पासून कोण बनते? मॉलिक्यूल बनते. ॲटम्स पासून कोण बनते? ॲटम्स पासून मॉलिक्यूल्स बनतात. जसं की H2 मॉलिक्यूल, Cl2 मॉलिक्यूल, Br2 मॉलिक्यूल्स, है की नाही? O2, N2, etc. हे सर्व काय आहेत बेटा? हे सर्व आहेत मॉलिक्यूल्स. लक्षात घ्या. तर हे सर्व मॉलिक्यूल्स आहे की नाही न्यूट्रल आहेत. कसे आहेत? हे सर्व ॲटम आणि मॉलिक्यूल कसे आहे? न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नाही. त्यांच्यावर कोणताही चार्ज नाही. जर समजा यांच्यावर चार्ज आला, फॉर एक्झाम्पल या एनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, आहे की नाही, तर याला आयन्स म्हणायचं, आहे की नाही. जर या सीएलवर, हे जे सीएल आहे H2 वर पॉझिटिव्ह चार्ज, हे जे सीएल आहे याच्यातला एक घेतला आपण, सीएलवर निगेटिव्ह चार्ज आला, या सीएलवर निगेटिव्ह चार्ज आला, आहे की नाही. यातल्या Cl2 वर निगेटिव्ह चार्ज आला, आहे की नाही. तर यांना काय म्हणायचं? आयन्स म्हणायचं. ओके, ज्या ॲटमवर किंवा मॉलिक्यूलवर चार्ज येते, मग तो पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो, तशांना आपण काय म्हणायचं? आयन्स म्हणायचं. तशांना आपण काय म्हणायचं? आयन्स. मग आयन्सची डेफिनेशन काय? ओके, ॲटम आणि आयन्सची डेफिनेशन काय आहे? द चार्ज स्पेसिस दॅट इज ॲटम्स ऑर मॉलिक्यूल्स. ओके, द चार्ज केमिकल स्पेसिस, द चार्ज स्पेसिस that is atoms or molecules, bracket मध्ये that is atoms or molecule are known as ions, are known as ions, आहे की नाही. लक्षात घ्या. द चार्ज स्पेसिस. ओके, ज्या केमिकल स्पेसिसवर चार्ज आहे, म्हणजे तो कोणताही ॲटम असो, कोणताही मॉलिक्यूल असो, जर त्यांच्यावर चार्ज आला तर त्यांना आयन्स म्हणायचं. मग अशा आयन्सचे दोन टाईप असतात. ओके, आयन्सचे किती टाईप असतात? तर दोन टाईप्स असतात. एक पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. ओके, पहा, लक्षात घ्या. अशा आयन्सचे दोन टाईप्स असतात. ओके, अशा आयन्सचे दोन टाईप्स असतात. आयन्स आर ऑफ टू टाइप्स. एक असते बेटा कटायन्स आणि दुसरा असते बेटा एनायन्स. दुसरा असते बेटा अनायन्स. कटायन्स म्हणजे काय? याची डेफिनेशन याच्या खालीच देतो. द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर नोन एज कटायन्स. द पॉझिटिव्हली charged ions are called as cations. ओके, अनायन्स म्हणजे काय? अनायन्स म्हणजे द निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज अनायन्स. आता तुम्ही याला पहिला पॉईंट सुद्धा म्हणू शकता, काय हरकत नाही, पहिला पॉईंट सुद्धा म्हणू शकता. आता अनायनचा पहिला पॉईंट काय? जसं पॉझिटिव्हली चार्ज आयनला ज्या ॲटमवर, ज्या मॉलिक्यूलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांना कटायन म्हणायचं. पॉझिटिव्हली चार्ज आयन, ज्या आयनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे ज्या ॲटम, ज्या मॉलिक्यूलवर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यांना कटायन्स म्हणायचं. अनायन्स म्हणजे निगेटिव्ह वाले, है की नाही. द निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲज अनायन्स. ओके, द
निगेटिव्हली चार्ज ions are called as anions. The negatively charged ions are called as anions. लक्षात घ्या बेटा. आता मला एक गोष्ट सांगा, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स कधी बनतात, निगेटिव्हली चार्ज आयन्स कधी बनतात. पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला कटायन म्हणतो, निगेटिव्हली चार्ज आयन्सला अनायन म्हणतो. कटायन कधी बनतात, अनायन कधी बनतात. लक्षात घ्या, एखाद्या ॲटमनं किंवा मॉलिक्यूलनं इलेक्ट्रॉन कुणाला तरी दिल्यानंतर, इलेक्ट्रॉन दिल्यानं म्हणजे किंवा देणे म्हणजे काय, डोनेट करणे किंवा लॉस करणे. देणे म्हणजे काय, डोनेट करणे किंवा लॉस करणे. म्हणजे दुसरा पॉईंट आहे, कटायन्स हे इलेक्ट्रॉन देणाऱ्यापासून कटायन बनतं. इलेक्ट्रॉन स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला, स्वतःचा इलेक्ट्रॉन डोनेट केला तर कटायन तयार होतो. कटायन्स आर फॉर्म बाय डोनेटिंग ऑर लुझिंग इलेक्ट्रॉन. कटायन्स आर फॉर्म बाय डोनेटिंग or losing the electron. जर एखाद्या ॲटमनं किंवा मॉलिक्यूलनं कोणत्याही स्पेसिसनं इलेक्ट्रॉन स्वतःचा दुसऱ्याला दिला, डोनेट केला, आहे की नाही, डोनेट केला म्हणजे लूज केला, तर काय भेटते, कटायन भेटते, आहे की नाही. आता कटायन्सचे एक्झाम्पल कोणते, Na पॉझिटिव्ह, के पॉझिटिव्ह, आहे की नाही, Mg डाय पॉझिटिव्ह, आहे की नाही, Al ट्राय पॉझिटिव्ह, आहे की नाही. हे ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे काय असते माहिती आहे का, हे ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे Al वर 3 पॉझिटिव्ह चार्ज, 1 2 3. डाय पॉझिटिव्ह म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज, 2 पॉझिटिव्ह. 2 प्लस म्हणजे 2 पॉझिटिव्ह, 3 प्लस म्हणजे 3 पॉझिटिव्ह, आहे की नाही, 1 2, आहे की नाही. समजलं, असं समजलं, पहा, लक्षात घ्या. आता पहा, हे झाली बेटा कटायन्स. कटायन्स कशामुळं तयार होतात, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे. आता अनायन्स, अनायन्स आर फॉर्म बाय द, पहा अनायन्स आहे ना, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तयार होतात. जसं कटायन इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तयार होतं, स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यानंतर कटायन तयार होतो, आहे की नाही. दुसऱ्या कोणाचा इलेक्ट्रॉन स्वतः घेतल्यानंतर अनायन तयार होतं. घेतल्यानं म्हणजे ऍक्सेप्ट केल्यानंतर. अनायन्स आर फॉर्म बाय ऍक्सेप्टिंग ऑर गेनिंग. गेन म्हणजे घेणे, गेनिंग द इलेक्ट्रॉन. आता याचे एक्झाम्पल्स कोणते, F निगेटिव्ह, Cl निगेटिव्ह, Br निगेटिव्ह, I निगेटिव्ह, आहे की नाही, O डाय निगेटिव्ह, S डाय निगेटिव्ह, आहे की नाही, N ट्राय निगेटिव्ह, आहे की नाही. जसं डाय निगेटिव्ह म्हणजे, हे डाय निगेटिव्ह म्हणजे काय असते माहिती आहे का, 2 निगेटिव्ह चार्ज, 1 2. ओके. ट्राय निगेटिव्ह म्हणजे हे पहा, ट्राय निगेटिव्ह म्हणजे 3 निगेटिव्ह चार्ज, 1 2 3. असं समजलं, पहा, लक्षात घ्या, आहे की नाही. तर यांना म्हणतात बेटा आयन्स. आयन्स 2 प्रकारचे, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स, किंवा पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, निगेटिव्हली चार्ज आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आयन्सला कटायन म्हणतो, निगेटिव्हली चार्ज आयन्सला अनायन म्हणतो. कटायन्स हे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर बनतात. कटायन्स हे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर बनतात. अनायन्स हे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर बनतात. अनायन्स हे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर बनतात. ओके, इलेक्ट्रॉन्स घेतल्यानंतर बनतात. अनायन्स हे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर बनतात. तर हे बेसिक गोष्ट आजची होती बेटा, जे की तुम्हाला माहित पाहिजे. आता यानंतर आपण शिकणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. काय, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके, तोपर्यंत हे व्यवस्थित नोट करा. पहा बेटा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणजे मेटल्सच्या म्हणजे धातूच्या रासायनिक गुणधर्म. केमिकल म्हणजे रसायन, रासायनिक गुणधर्म. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजे
मेटल्सचे रासायनिक गुणधर्म. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर कोणत्याही मेटल्सची पहिली केमिकल प्रॉपर्टी असते बेटा, पहिली केमिकल प्रॉपर्टी असते त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय? लक्षात घ्या, कोणत्याही मेटल्सची पहिली केमिकल, मग नॉन मेटल असलं तरी त्याची केमिकल प्रॉपर्टी असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, पहा लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय असते बेटा माहिती आहे का? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर आपण कुठल्याही मेटलचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर आपल्याला त्या मेटलच्या शेवटच्या शेल म्हणजे लास्ट शेलमध्ये 1 ते 3 इलेक्ट्रॉन सापडतील, आहे की नाही? मेटल्स हॅव at least 1 to 3 electron in its last shell. मेटलच्या शेवटच्या शेलमध्ये नेहमी 1 ते 3 इलेक्ट्रॉन राहतील. एक्झाम्पल्स घ्या. सोडियम, ॲटॉमिक नंबर किती? 11, 2,8,1. पहा, 2 आणि 8 10, 10 आणि 1 11. ओके, मी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये शिकवलं होतं, आहे की नाही? इनसाइड द ॲटम या चॅप्टरमध्ये शिकवलं होतं. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय शिकवलं होतं, मास नंबर म्हणजे काय हे सुद्धा शिकवलं होतं. तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स पहा. दुसरं एक्झाम्पल कोणतं? पोटॅशियम 19, 2,8,1, आहे की नाही? पहा, 2 आणि 8 18, 2 आणि 8 10 आणि 8 18, 1 19, आहे की नाही? Mg 12, 2,8,2, 2,8,2. ओके, 2,8,2. लक्षात घ्या. आता हे ॲल्युमिनियम 13, 2,8,3. ओके, ETC इत्यादी. हे झाले बेटा एक्झाम्पल्स. पहा, हे शेवटचं शेल, पहिलं शेल, हे पहिलं शेल, हे दुसरं शेल, तिसरं शेल. N = 1 2 3. N म्हणजे नंबर ऑफ शेल्स. पहिल्या नंबरचं शेल, दुसऱ्या नंबरचं शेल, तिसऱ्या नंबरचं शेल, आहे की नाही? पहिल्या नंबरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या नंबरच्या शेलमध्ये 8 बसतात, आहे की नाही? आणि हे शेवटचं शेल. पहा, याचं शेवटचं शेल हे आहे, याचं शेवटचं शेल हे आहे, याचं शेवटचं शेल हे आहे, याचं शेवटचं शेल हे आहे. मग ह्या 1 1 2 3 म्हणजे मेटलच्या शेवटच्या शेलमध्ये 1 ते 3 इलेक्ट्रॉन राहू शकतात. ओके, समजलं? ही झाली बेटा पहिली प्रॉपर्टी, ज्याला म्हणलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, दुसरी केमिकल प्रॉपर्टी कोणती आहे बेटा? पहा, पहिली आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दुसरी आहे, हे व्यवस्थित लिहून घेत राहा, आहे की नाही? हे व्यवस्थित लिहून घेत राहा, आहे की नाही? दुसरी केमिकल प्रॉपर्टी कोणती आहे बेटा? दुसरी केमिकल प्रॉपर्टी आहे, पहा, फॉर्मेशन ऑफ आयन्स. दुसरी केमिकल प्रॉपर्टी आहे बेटा आहे की नाही? लक्षात घ्या बेटा, मेटल नेहमी इलेक्ट्रॉन लूज करत असतो, डोनेट करत असतो. म्हणून मेटलवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज येते, आणि ज्या ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज येते तशा ॲटम्सला कटायन्स म्हणत असतात. म्हणजे मेटल्स नेहमी कटायन्स तयार करतात. मेटल्स हॅव tendency to lose or donate the electron from their valence shell. Okay, valence shell to forms two पॉझिटिव्ह आयन्स, और पॉझिटिव्ह आयन्सलाच काय म्हणलं? कटायन्स. आता पहा एक्झाम्पल, आहे की नाही? Na पॉझिटिव्ह, K पॉझिटिव्ह, Mg डाय पॉझिटिव्ह, Al ट्राय पॉझिटिव्ह, आहे की नाही? त्याच्यानंतर काय आहे बेटा? लिथियम पॉझिटिव्ह, ETC, आहे की नाही? हे सर्व काय आहे? मेटल्स. ओके, आणि मेटल्सवर नेहमी कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. मेटल्सवर नेहमी कोणता चार्ज येतो बेटा? पॉझिटिव्ह चार्ज येतो.
का? कारण मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची, मेटलची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी असते. मेटल शक्यतोवर इलेक्ट्रॉन नाही देते. ओके, मेटल इलेक्ट्रॉन देत असते. ओके, मग दिल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज येते. आता पहा येणे पॉझिटिव्ह कसं काय आला. आणि लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन देण्याचा आणि घेण्याचा हक्क फक्त शेवटच्या शेलला असतो. इलेक्ट्रॉन देण्याचा आणि घेण्याचा हक्क फक्त शेवटच्या शेलला असतो, म्हणजे व्हॅलन्स शेलला. समजलं? शेवटच्या शेललाच आपण काय म्हणतो, व्हॅलन्स शेल. इलेक्ट्रॉन देवाणघेवाण हे फक्त व्हॅलन्स शेलमध्येच होत असते, शेवटच्या शेलमध्येच होत असते. समजलं? म्हणजे एखादा ॲटम स्वतःच्या शेवटच्या शेलमधूनच इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि स्वतःच्या शेवटच्या शेलमध्येच इलेक्ट्रॉन घेतो. समजलं? पहा आता एन पॉझिटिव्ह कसं बनते. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे बेटा 11, 2,8,1. यानं जर शेवटच्या शेलमधला एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज येणार, म्हणजे एन पॉझिटिव्ह. आता हे मॅग्नेशियम आहे 12, 2,8,2. यानं स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन दिले आहे की नाही, तर यायला Mg डाय पॉझिटिव्ह. हे ॲल्युमिनियम 13, 2,8,3. हे दिलं ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आहे की नाही. लक्षात घ्या. आणि शक्यतोवर 3च्या वर कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन देत नाही. ओके, शक्यतोवर कुठलाच ॲटम 3च्या वर इलेक्ट्रॉन देत नाही. समजलं? 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही ॲटम, मग शेअरिंग चालू होईल आहे की नाही. शेअर करल, देणार नाही. 3च्या वर कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. आता पहा, हे झालं बेटा फॉर्मेशन ऑफ आयन्स. म्हणजे मेटल्सपासून कटायन्स बनतात. मेटल्सपासून काय बनतात, कटायन्स. आणि कटायन्सवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. समजलं? चला, हे झालं बेटा फॉर्मेशन ऑफ आयन्स. तिसरी केमिकल प्रॉपर्टी आहे बेटा, पहा लक्षात घ्या. तिसरी केमिकल प्रॉपर्टी काय आहे. तिसरी केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ओके, तिसरी केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन. तिसरी केमिकल प्रॉपर्टी कोणती आहे. रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. रिॲक्शन विथ ऑक्सिजन. लक्षात घ्या, जर समजा मेटलची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली. ओके, रिॲक्शनला मराठीतून अभिक्रिया असं म्हणतात. अभिक्रिया, रिॲक्शन झाली ऐक नाही. जर समजा मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाली तर मेटल ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं. ओके, मेटल ऑक्साईड तयार होतं ऐक नाही. मेटल्स reacts with oxygen to produce metal oxides. ओके, याला कसं लिहायचं. मेटल प्लस ऑक्सिजन काय मिळते. मेटल आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाल्यावर काय मिळते, मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड. समजलं का. लक्षात घ्या, मेटलची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यावर आपल्याला काय मिळतात, मेटल ऑक्साइड्स मिळतात. आपल्याला काय मिळतात, मेटल ऑक्साइड्स मिळतात. ओके, लक्षात घ्या. आता आहे की नाही आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन पाहिजे आहे रिॲक्शन्स विथ ॲसिड. ओके, रिॲक्शन्स विथ ॲसिड. 14. रिॲक्शन्स विथ ॲसिड्स. जर मेटलची रिॲक्शन ॲसिड सोबत झाली. ओके ओके, जर समजा मेटलची रिॲक्शन ॲसिड सोबत झाली तर आपल्याला काय भेटतात बेटा, मेटल साल्ट्स भेटतात. काय भेटतात, मेटल साल्ट्स. व्हेन metals reacts with acids, comma, it gives metal salts along with the
इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. जर समजा मेटलची रिॲक्शन कोणासोबत झाली, ऍसिड सोबत, आहे की नाही, ऍसिड सोबत, तर आपल्याला काय भेटतील बेटा, मेटल साल्ट्स भेटतील, मेटल साल्ट्स. ओके, जर मेटलची रिॲक्शन ऍसिड सोबत झाली तर आपल्याला मेटल साल्ट्स भेटतात आणि हायड्रोजन गॅस उडून जाते. ओके, हायड्रोजन गॅस उडून जाते. असा ॲरो म्हणजे उडून जाते. ओके, असा ॲरो म्हणजे उडून जाते, हायड्रोजन गॅस उडून जाते. समजलं, हायड्रोजन गॅस उडून जाते. मेटलची रिॲक्शन ऍसिड सोबत झाली तर काय भेटते, मेटल साल्ट्स आणि हायड्रोजन गॅस उडून जाते. ओके, जर मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाली तर काय मिळते, मेटल ऑक्साइड्स मिळतात. ओके, हे झाले 4 केमिकल प्रॉपर्टी. ओके, आता 5वी केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन्स विथ वॉटर. ओके, 5वी केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ वॉटर. हे लिहून घ्या. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे बेटा रिॲक्शन्स विथ वॉटर. बेटा जर समजा आपण मेटलची रिॲक्शन वॉटर सोबत केली तर मेटल्स हे वॉटर सोबत, कोल्ड वॉटर असते ना आपलं, कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी, थोडं आहे की नॉर्मल थंड पाणी, आहे ना, जे कोल्ड वॉटर असते बेटा आपलं, त्या कोल्ड वॉटरमध्ये जर समजा आपण मेटल टाकलं, म्हणजे मेटलची रिॲक्शन आपण कोल्ड वॉटर सोबत केली तर ती रिॲक्शन खूप स्लोली होती. पण काही मेटल्स असे असतात जसं की सोडियम, पोटॅशियम, आहे की नाही, यांची रिॲक्शन खूप फास्ट होते, आहे की नाही, आणि यांच्यापासून काय मिळतं, त्यांचे हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस मिळतो. ओके, सम मेटल्स reacts very slowly with water, but some metals like sodium bracket मध्ये any or sodium comma potassium reacts very fast with water to gives म्हणजे देणे, to gives their hydroxides and हायड्रोजन गॅस. पहा लक्षात घ्या, जर मेटलची रिॲक्शन कोणासोबत झाली, जर मेटलची रिॲक्शन जर आपण पाण्यासोबत केली तर लक्षात घ्या मेटल पाण्यासोबत स्लो रिॲक्ट करते. पण काही मेटल्स असे असतात जसं की सोडियम, पोटॅशियम, आहे की नाही, यांच्यासोबत वॉटरची रिॲक्शन खूप फास्ट होते आणि आपल्याला त्यांच्यापासून त्यांचे हायड्रॉक्साइड्स आणि हायड्रोजन गॅस मिळते. काय मिळते, हायड्रोजन गॅस मिळते. ओके, तर हे झाले बेटा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हे सर्व काय झाल्या बेटा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. पहा, हे लिहून घ्या.